नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला संकेत 09 ब्लॉग्समध्ये। मी आज आलेलो आहे पुन्हा एक वेळा कान्होली 12 इथे। तर कान्होली 12 इथे 51 फुटाची जी शिवरात्री निमित्त त्यांनी शंकर भोलेनाथची मूर्त स्थापन केली होती, ते बघण्याकरिता आपण पुन्हा इथे आलेलो आहे। तर मित्रांनो, मी या पहिले पण तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवला असेल, जर तुम्ही बघितला नसेल तर तो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता। आणि जर सपोज या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा एक वेळा मी तुम्हाला ती मूर्त दाखवते। याला छान कलर पेंट्स वगैरे केला आहे, तर एवढ्या साऱ्या पूर्ण पायऱ्या सोडून वरती जाणं आज जरुरी आहे। तर चला बघूया पुढे। तर मित्रांनो, ह्या पायऱ्या आहेत, पायऱ्या पूर्ण चढून जाणं गरजेचं आहे। तर किती पायऱ्या आहेत ते बघू आपण, आणि एकूण एक पायरी आपण मोजत जाऊ बिलकुल बड्यापैकी। तो एक नमन गौरा पार्वती हर 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 महादेव। तरी 40 स्टेप झालेले आहे बिलकुल, आणि अजून पण पुढे बाकी आहे बिलकुल। म्हणजे थोडं दमाला मित्रांनो, खूप थाकून गेलो मी तरी। आता पुढे बघू आपण। मित्रांनो, टोटली इथं 100 पायऱ्या आहे, जे आधी लास्ट 10 पायऱ्या वरती आणि तोरी 90 पायऱ्या येत आहेत। तर चला पुढे दाखवते मी तुम्हाला। 100 पायऱ्या चढून आल्यानंतर या प्रकारचा काम ते सीन आहे आमच्याकडे। थोडे 2-3 कॅन्डिडेट आमचे थकून गेले, आणि पुढची जर्नी मी तुम्हाला दाखवते। चला बघूया। यावेळेस इथे आल्यानंतर जत्रा सुद्धा पाहायला मिळत आहे। तर तुम्ही बघू शकता इथे दुकानं वगैरे व्यवस्थित लागले आहेत। तर जर सपोज तुम्ही यायचं असेल तर शिवरात्रीला जर आले तर खूपच छान, म्हणजे तुम्हाला जत्रेचा पण आनंद घ्यायला मिळेल, आणि सोबत काय म्हणते देवदर्शन पण होऊन जाणार। क्योंकि दरबार में जो नाचता है उसे दुनिया के सामने नाचने की जरूरत नहीं पड़ती, म्हणून इथं नाचलं पाहिजे। आता काही तुम्ही पण डान्स करू शकता। या ठिकाणी आल्यानंतर इथं ध्यान लावण्यासाठी एक सेपरेट जागा दिली आहे, आणि ते थोडी वेगळी आहे। आणि महत्त्वाचे म्हणजे मी पण फर्स्ट टाइम व्हिजिट देत आहे त्या ठिकाणी, आणि ते पण मी तुम्हाला दाखवते पुढे। तर चला पुढे बघूया। आतमध्ये आल्यानंतर बघा मित्रांनो, कसं वेगळ्या पद्धतीचे जर सेटअप लागलेलं आहे, आणि ट्रायंगल्स वगैरे काय तर काही समजून नाही राहिलं काय नेमकं। आणि हे बघू शकता वेगळे प्रत्येक ठिकाणी लागलेलं एकदम तुम्ही इथे 40-50 लागले। आणि ते महाराजची मूर्ती आहे, ते साईबाबा सुद्धा आहे, ते पण पुढे बघू शकता।
या ठिकाणी आल्यानंतर इथेचं ध्यान लावायचं, त्या बघा अंकल बसले आहे, त्या प्रकारे बसा लागते त्याच्या खाली. तुम्ही भरपूर वेळ इथे बसू शकता.